झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई। कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशांची रोखली वाहतूक। 22 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, ट्रक चालक ताब्यात। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पोलिसांनी धडक कारवाई करत गुरांची कत्तलीसाठी होत असलेली अवैध वाहतूक रोखली असून तब्बल 22,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 1 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त माहिती मिळाली की राजस्थान क्रमांकाचा माल ट्रक गोवंश जनावर भरून सेंधवा येथून शिरपूरच्या दिशेने कत्तलीसाठी येत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयित ट्रक थांबवला। पंचासमक्ष तपासणी केली असता ट्रक मध्ये 30 गोवंश जातीची लहान मोठी जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने एकमेकांना आखूड दोऱ्यांनी बांधून हालअपेष्टा होईल अशा स्थितीत आढळून आली। ट्रक चालक लखमेंद्र रामगोपाल सिंग वय 41 राहणार जानीपूर कलान उत्तर प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले असून ट्रक सह गोवंश जनावरे असा एकूण 22,58,000 किमतीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, हेड कॉन्स्टेबल शेखर बागुल, सागर ठाकूर, जगन्नाथ कोळी, कॉन्स्टेबल भूषण पाटील, धनराज गोपाळ, मनोज पाटील यांनी केली। प्रतिनिधी राज जाधव, झेप मराठी, शिरपूर। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।